चर्चेमध्ये असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस आता मंजुरी मिळाली आहे। त्यानुसार आता एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ होणार आहे। मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये। खर्च वाढत असल्याने भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं होतं। तर लालपरीचा प्रवास आता लवकरच महागणार आहे, कारण एसटीची 15% भाडेवाढ निश्चित झालेली आहे। दरम्यान हे तिकीट दर नक्की कधीपासून लागू होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र कालच अजित पवारांनी असं आश्वासन दिलेलं होतं की आधी नवीन एसटी ताफ्यामध्ये सामील होतील, नवीन एसटींची सेवा सर्व प्रवाशांना मिळेल आणि त्यानंतर भाडेवाढीचा निर्णय घेऊ असं म्हणून सुद्धा अगदी आज म्हणजे दुसऱ्याच दिवशी एसटीची भाडेवाढ झालेली आहे। त्यामुळे अजित पवारांनी काल दिलेलं आश्वासन हे हवेत विरून गेलेलं आहे का असा प्रश्न प्रवासी विचारतायत। गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे। तर ही दरवाढ केल्यामुळे सोलापुरातील प्रवाशांचं नक्की काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात। सरकारने आता एक नवा निर्णय घेतलेला आहे। एसटी बसेसचे जे भाडे आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याचा थेट फटका जो आहे तो एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी आहे सध्या सोलापूर बसस्थानकामधील एका एसटीमध्ये आलो। या ठिकाणी काही महिला प्रवासी आहेत, काही वृद्ध नागरिक आहेत, काही तरुण सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल? खरं तर 15% वाढ जी आहे ती एसटी भाड्यामध्ये करण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय बोलायचं, आता काय लाडकी बहीण योजना केलेत ना, आमचं घेऊन आम्हालाच दिलेले आहेत आणि तिकीट केलेत अर्ध तिकीट। मग काय फायदा, अर्धा तिकीट फायद्यात काय काय त्याचं? आमचे पैसे घेऊन आम्हालाच द्यायचं म्हणजे? सध्या महागाई खूप आहे आणि महागाईमध्ये एस टी भाडेवाढ करणं हे काही परवडत नाही सामान्य लोकांना, सामान्य ग्राहकांना। तरी हे अचानक वाढवल्यामुळं बऱ्याचशा लोकांचं म्हणजे त्रास आहे एकदम आहे म्हणून सर्व महिला लोक प्रवास करतात, पण आता अचानकच 15% वाढ केल्यानंतर मग सर्व नागरिक, महिला असो कोणी असो, नाराजच असणार ना। कॅमेरामन संतोष शेख सह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।